म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आणि म्यानमारमध्ये 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप सुद्धा झाला। भूकंपाच्या धक्क्यांनी स्विमिंग पूलाचं पाणी थेट इमारतीवरून खाली आल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। आणि आपण पाहतोय म्यानमारमधून ही दृश्य जे स्विमिंग पूलचं पाणी होतं 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप आणि हे जोरदार भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर या बिल्डिंगच्या वरती जो स्विमिंग पूल होता त्या स्विमिंग पूलचं सगळं पाणी खाली आलं आणि पूर्णच्या पूर्ण बिल्डिंग सुद्धा कोसळली। 7.2 रिश्टर स्केलचा हा भूकंप आणि या जागी भूकंपाचे धक्के सुद्धा जाणवलेले आहेत। बातमी पाहतोय म्यानमारमधून। बरंच नुकसान झाल्याची माहिती आहे म्यानमारमध्ये। भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आणि 7.2 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता। बरंच नुकसान झालेलं आहे आणि कशा प्रकारे ही बिल्डिंग सुद्धा कोसळली ती आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय। आणि ही मेट्रो या भूकंपाच्या धक्क्यामुळे जे हादरे बसत होते त्यामुळे मेट्रो मधली ही दृश्य आपण पाहतोय। मेट्रो सुद्धा कशी हालत होती आणि त्यानंतर ही बिल्डिंग जी कोसळली आणि स्विमिंग पूलचं सगळं पाणी खाली आलंय आणि त्यानंतर ही बिल्डिंग सुद्धा कोसळली म्यानमारमध्ये जो भूकंप झाला त्यामुळे। त्यानंतर जेव्हा भूकंपाचे धक्के जाणवले त्यानंतर ही घरातली दृश्य काही घरांमध्ये सुद्धा हा हादरा बसला आणि घरातल्या सुद्धा वस्तू हालायला लागल्या। मात्र हे जे स्विमिंग पूलचं पाणी होतं ते स्विमिंग पूलचं पाणी किंवा ही मेट्रो जी आपण पाहतोय भूकंपाच्या धक्क्यांमुळे ही सगळी हानी झाल्याचं दिसतंय।